नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कौटुंबिक वादातून पतीने घरात कोंडून ठेवलेल्या महिलेला अक्का पथकाने सुटका केली आहे. महिला वैद्यकीय तपासणीनंतर विमानाने नवी दिल्ली येथील माहेरी पाठवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथील माहेरवासियांनी तात्काळ मदत मागितली होती. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि अक्का पथकाचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि पतीला ताब्यात घेतले. दरम्यान 2 अपत्यांसह कोंडून ठेवण्यात आलेल्या पत्नीची सुरक्षित सुटका करण्यात आली. पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. 17 फेब्रुवारीपासून बेळगावातील अक्का पथकाने 91 महिला जागृती कार्यक्रम राबवले आहेत आणि अनेक महिलांचे रक्षण केले आहे. रामनगर धारवाड मार्गावरील नागरगाळी ते तावरकट्टी दरम्यान रविवारी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास 16 चाकी ट्रकचा टायर फुटल्याने भीषण आग लागली. बेंगळुरूहून गोव्याच्या दिशेने प्लायवूड वाहतूक करणारा ट्रक काही क्षणात जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच खानापूर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले, मात्र ते पोहोचण्यापूर्वी ट्रक पूर्णतः जळून नष्ट झाला होता. जवळील जंगलातही आग पसरू लागली होती, मात्र अग्निशामक दलाने त्वरित नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावमध्ये इंस्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर अत्याचार करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे राहणार महाद्वार रोड याने 2019 पासून मैत्री व प्रेमाचे नाटक करत पीडितेचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने शारीरिक अत्याचार करत खासगी फोटो व व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केले. यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून सुमारे 7 लाख रुपये रोख आणि 150 ग्रॅम सोन्याचे दागिने उकळले. तसेच पीडितेच्या वडिलांना मालमत्ता विकून 8 लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कर्नाटकातील परवानाधारक सर्वेक्षकांनी बेळगाव येथे कायम नोकरी, समान कामासाठी समान वेतन आणि सेवेची सुरक्षा यासाठी तीव्र आंदोलन छेडले. शहरातील चन्नम्मा सरकारी कार्यालयासमोर ऑल कर्नाटक गव्हर्नमेंट लायसन्स्ड सर्वेयर्स असोसिएशन बेंगळूरच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. अंदाजे 4500 सर्वेक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून संप पुकारला असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करून कायमस्वरूपी शासकीय दर्जा, समान वेतन, नोकरीची हमी आणि व्यावसायिक सन्मान याची मागणी केली. तसेच एका फाईलसाठी इतकेच या पद्धतीऐवजी सर्वेक्षकांनी नियमित वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, भत्ते, निवृत्ती वेतन आणि मृत्यूनंतर कुटुंबासाठी सहाय्य यासह सुरक्षित सेवा चौकट निर्माण करण्याची मागणी केली. सरकारकडून अद्याप ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल लागण्यास केवळ काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व हुरहुर वाढली आहे. 12वीच्या गुणांवर उच्च शिक्षण अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांच्या आकड्यांवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. राज्यात 28 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 12वीची पहिली परीक्षा पार पडली. कर्नाटक राज्यामध्ये घेण्यात येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांमुळे निकालाच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. निकाल 7 किंवा 8 एप्रिल रोजी परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभाग निकाल लवकर जाहीर करण्यासाठी धडपड करत असून निकालात विलंब झाला तर फेर परीक्षा 2 किंवा 3 घेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागेल. निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी हरियाणामध्ये 10 दिवस मुक्काम करून 2 आंतरराज्य महिला चोरी प्रकरणातील आरोपींना गजाआड केले. निपाणी बस स्थानकातून महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या या दोघांकडून 12 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, निपाणी सीपीआय बीएस तळवार आणि पोलिसांच्या विशेष पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. दोघा संशयित तरुणांना अवघ्या 5 तासात ताब्यात घेऊन हरियाणातील 10 दिवसांच्या तपासानंतर दागिने जप्त केले गेले. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी या धाडसी कारवाईसाठी निपाणी पोलिसांचा सत्कार केला आहे.
निपाणी ग्रामीण पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीच्या 16 दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी नागेश तानाजी केंगार वय 26 याला ताब्यात घेतले। संशयित नागेश हा गायकवाडी परिसरामध्ये दुचाकी नेताना पोलिसांच्या नजरेस आला आणि चौकशीत त्याने 15 दुचाकी इतर ठिकाणी लपवल्याची कबुली दिली। संपूर्ण कारवाई निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंदवली गेली असून पुढील तपास सुरू आहे। डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। या कारवाईमुळे चोरीविरुद्ध पोलिसांच्या कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा दाखला मिळाला आहे। जोयडा तालुक्यातील असू ग्रामपंचायत हद्दीतील येळवे धाबे येथील वज्रा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे। सुट्टीच्या काळात लहान मुले, युवक आणि वयोवृद्ध पर्यटक मोठ्या उत्साहाने येथे भेट देत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत। पर्यटक काठीचा आधार घेऊन धबधब्यापर्यंत पोहोचतात। काही जण सहलीसाठी स्वयंपाकही करतात। एप्रिल ते मे या उन्हाळ्यात येथे गर्दी अधिक असते, परंतु मूलभूत सुविधांचा अभाव काही अडचणी निर्माण करत आहेत। प्रशासन योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। डीके हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे, पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास। म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं। आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य। खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। नियम व अटी लागू। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला। लोंढा येथील शाळेमध्ये अमूल्य बुंद फाउंडेशनतर्फे 4थ्या शौचालयाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। चालू आर्थिक वर्ष 2026 मधील हा संस्थेचा दुसरा प्रकल्प ठरणार असून या कामासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून संस्थेकडून लोंढा परिसरातील शाळांमध्ये कचरा व्यवस्थापनावर सातत्याने काम सुरू आहे। मात्र ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात शौचालयाच्या अभावामुळे अडथळे निर्माण होत असल्याची बाब लक्षात घेऊन या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आले आहे। संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर आरती भंडारी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी मूलभूत सुविधांची उपलब्धता अत्यंत गरजेची आहे असे त्यांनी सांगितले। तसेच लहान पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांना समाजाने पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले। दरम्यान नुकतीच शाळेला भेट देऊन या उपक्रमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे। बेळगाव शहरातील शिवजयंती उत्सवाची ऐतिहासिक परंपरा जपत यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीत विविध नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे नूतन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केला आहे। रविवारी जत्तीमठ येथे आयोजित बैठकीत शिवजयंती उत्सवाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते। त्यांनी शिवजयंती उत्सवाला तब्बल 107 वर्षांची परंपरा लाभल्याचे सांगत लोकवर्गणीतून हा उत्सव सातत्याने साजरा होत असल्याचे नमूद केले। मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड करण्यात आल्याने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निवडीस मान्यता दिली। यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते केसरकर यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान 19 एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव तर 21 एप्रिलला नरगुंदकर भावे चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। 24 एप्रिल रोजी राजहंसगड येथे चढ उतार स्पर्धा होणार असून सजीव देखाव्यांवर भर देण्याचे आवाहन नूतन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे। बेळगाव मजगाव येथील श्री ब्रह्मदेव व श्री कलमेश्वर देवालयाच्या गाडी यात्रेचा कार्यक्रम हनुमान जयंतीनंतर पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी आंबिलगाडे मिरवणूक संपन्न झाली। सोमवारी 6 एप्रिल रोजी मंदिरासमोर इंगळ्यांचा पारंपरिक वाद्य कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता उत्साहात पार पडला। रात्री जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।
मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा विधी पार पडणार असून बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. ग्रामस्थांनी नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तवंदी घाटातील शिपूर तिठा येथे रविवारी दुपारी 4:30च्या सुमारास 2 कारमध्ये झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात महादेव बाळू नलवडे वय 80 यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला असून दुसऱ्या जखमीचे नाव समजू शकले नाही. जखमींना तातडीने निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेऊन प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. सुळेभावी गावातील होसकेरी गल्ली येथे लग्न समारंभाच्या निमित्ताने परवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेमध्ये सुरेश बंगण्णवर, वीरभद्र यरगुड्डी आणि रोहित लक्कणगौडा यांचा समावेश असून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साऊंड सिस्टीम असुरक्षित पद्धतीने बसवली होती. यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना अडथळा निर्माण झाला तसेच मानवी जीविताला धोका निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून साऊंड बेस, कंट्रोलर मिक्सर, होंडा जनरेटर आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह 52,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. मारिहाळ पोलीस पुढील तपास करत आहेत आणि आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या तसेच कर्नाटक पोलीस कायदा अंतर्गत कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. शहापूर, येळ्ळूर व अनुगोळ परिसरातील शिवारातील ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाकलेले वीज खांब, लोंबकळणाऱ्या वायरी आणि पक्ष्यांमुळे स्पार्क होणे ही मुख्य कारणे आहेत. मागील पावसाळ्यातही ट्रान्सफॉर्मर जळाला असून शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नवीन टीसी बसवला होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळल्याने नाराजी वाढली आहे. शेतकऱ्यांनी मागील बैठकीत 50 HP क्षमतेचा टीसी बसवण्याची मागणी केली होती, मात्र दुर्लक्ष करण्यात आले. बेळगाव तालुका रयत संघटना आणि शेतकरी लवकरच वीज विभागावर आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या मंजुनाथ मोहनसा धोंगडी वय 32 याला शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो संशयास्पद आणि विकृत वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक PG गुंडवगोळ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. संबंधिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. हलशी व हलशीवाडी परिसरात तब्बल 28 वर्षांनंतर श्री लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी होणार आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करत असून संपूर्ण परिसर भक्ती आणि आनंदाने न्हालेला आहे. यात्रेला 8 एप्रिल रोजी विधिवत प्रारंभ होईल आणि 9 एप्रिल रोजी लक्ष्मीदेवी भव्य गदगेवर विराजमान होईल. भव्य शामियाण्याची उभारणी अंतिम टप्प्यात असून पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आकर्षक सजावट, रंगसंगती, कलात्मक रचना आणि प्रकाश योजनेमुळे यात्रेचा सोहळा अधिक भव्य व लक्षवेधी ठरून भाविकांसाठी विशेष आनंदाचा अनुभव देणार आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत कामे, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, शेतकऱ्यांसाठी गोदाम आणि मराठी शाळेच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप मानव हक्क सहाय्य संघ, आंतरराष्ट्रीय व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून केले. ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक अर्ज दाखल केले असतानाही ग्रामपंचायतीकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याचा आणि माहिती दडपून भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप केला. सामाजिक व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष अखिल कांबळे यांनी प्रशासनाने सखोल चौकशी करून बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई न केल्यास येत्या 15 दिवसात ग्रामपंचायतीला टाळे लावून कार्यालय बंद करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ कमिटी चेअरमन वसंत अष्टेकर, दामू मोरे, अमोल जाधव, अशोक बिरजे, संजय जाधव, शशिकांत मोरे, सरिता कणबरकर यांच्यासह बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप आणि येळेबैल गावातील नागरिक उपस्थित होते. कागवाड तालुक्यातील उगार बीके ग्रामपंचायतीने 2025-26 आर्थिक वर्षात 100% कर वसुली करून आदर्श कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांनी या निधीचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये पिण्याचे पाणी, वाचनालय, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्रे सुस्थितीत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक आमदार भरमगौडा कागे यांनी आदर्श कन्नड शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि स्मार्ट क्लासरूम तसेच गणितातील उदाहरणे सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दरम्यान 2025-26 मध्ये कागवाड तालुक्यातील सर्व 8 ग्रामपंचायतींमध्ये 100% कर वसुली साध्य करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पीडीओंचा सन्मान करण्यात आला. सलामवाडी ते धोंडगट्टे मुख्य रस्त्यावर गटार खचल्यामुळे दड्डी परिसरामध्ये सांडपाणी साचून घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. गेल्या 1 वर्षांपासून नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खचलेल्या गटारामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली असून 4 चाकी वाहनांना ये जा करताना अडचणी येत आहेत आणि अपघातही घडले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या तरी प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांचा आग्रह आहे की गटार तात्काळ दुरुस्त करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत आणि नागरिकांची गैरसोय मिटवावी. केपीएस मॅग्नेट योजनेअंतर्गत सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन तीव्र झाले आहे. ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली गावागावात जनजागृती मोहीम राबवली जात असून पालकांना एकत्र केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर 10 एप्रिल रोजी बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे राज्यस्तरीय सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला राज्यभरातून पालक, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हनुमान जयंतीनिमित्त शिनोळी बुद्रुक येथे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये कुद्रेमाणी गावच्या मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पैलवान शुभम शट्टुप्पा काकतकर यांनी 11 नंबरची कुस्ती जिंकून विजेतेपद पटकावले, तर आकर्षक चषक स्पर्धेमध्ये शुभम ज्योतिबा बडसकर यांनी दमदार खेळी करत विजय संपादन केला. दोन्ही विजेत्या मल्लांचा कुद्रेमाणी ग्रामस्थांनी शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कार प्रसंगी रवी पाटील, दीपक पाटील, धोंडीबा पाटील, बाळू कदम, सुरेश पाटील, अरुण देवण, नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजयपूर शहरामध्ये आज सोमवारी पहाटे महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. अतौला सर्कल ते जुम्मा मशिदीपर्यंतच्या मुख्य मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे दूर करणे हा या कारवाईचा प्रमुख उद्देश होता. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमणे न हटवल्याने अधिकाऱ्यांनी थेट कारवाई केली. आयुक्त विजयकुमार मेक्कळकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पार पडली. शहराचा सर्वांगीण विकास आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पुढील काळातही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
एप्रिलच्या सुरुवातीलाच वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकांसह पशुपक्षीही त्रस्त झाले आहेत. बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात एक वानर तहानेने व्याकुळ होऊन फिरताना दिसले. यावेळी एका आईस्क्रीम विक्रेत्याने माणुसकी दाखवत त्या वानराला आईस्क्रीम दिले. वानरानेही तो आईस्क्रीमचा कोण आनंदाने स्वीकारला आणि जवळच उभ्या असलेल्या एका कारवर चढून अगदी ऐटीत त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. एखाद्या माणसाप्रमाणे मजेत आईस्क्रीम खात असलेल्या या वानराचं दृश्य पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या कुतूहलाला पारावार उरला नाही. अनेकांनी ही अनोखी छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. ही घटना प्राण्यांनाही अन्न पाण्याची गरज असते याची जाणीव करून देत वृक्ष संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करते. निपाणी केएलई कॉलेज नजीकच्या ओढ्यानजीक असणाऱ्या गटारीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह सोमवारी 12:30च्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती त्वरित बसवेश्वर चौक पोलिसांना नागरिकांनी दिली. लागलीच बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार केबी दड्डी, राजू दिवटे यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन पाहणी केली. सदर मृतदेह 45 ते 50 वयोगटातील असून सदर मृतदेह संदर्भात ओळख पटल्यास त्वरित बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी केले आहे. मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.